सीना येथील विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं 351वा शिवराज्याभिषेक दिन आणि विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या वतीनं करण्यात आला। यावेळी संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 155 रक्तदात्यांनी सहभाग घेतला। यासाठी अक्षय ब्लड बँकचे सहकार्य लाभले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपरावजी माने, शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, संभाजी ब्रिगेड्स जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगव्या ध्वजाचं पूजन दिलीप माने यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीला बाळासाहेब माने यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून 10वी व 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये अमृता जयानंद पाटील, ऐश्वर्या बसवेश्वर स्वामी, विराज विष्णू माने आणि अमृता नागनाथ भोई, हर्षदा गंगाधर बारडोळे, रितेश अरुण बनगर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना दिलीपराव माने यांनी संस्थेच्या 11 वर्षाच्या कार्याचं कौतुकही केलं। शिवराज्याभिषेक साजरा करण्याची परंपरा संस्थेने गेल्या 11 वर्षापासून जपून ठेवली आहे, त्यात उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचं माने यांनी सांगितले। या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब माने, शिवाजी पाटील, पंकज गुंड, पांडुरंग रोकडे, विठ्ठल लांबपतुरे, पंडित शेटे, वजीर शेख, अजय सोनटक्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णात माने यांनी केले। नारायण खंटे, लोकप्रधान न्यूज, तेलगाव, सीना।